क्रिया, उपनिषद, गीता आदीवर भाष्यलेखन, आपल्या सिद्धांताच्या प्रचाराचा प्रवास, शास्त्रार्थ उपदेश आदी करणे वगैरे काम ते करीत राहिले ना, ही सगळी कर्मच आहेत. म्हणून शरीर अदूज आहे तोवर लौकिक दृष्टीने कर्म संपत आपला स्वभावानुसार शास्त्रोक्त कर्म होत राहतात. त्यांचे कोणी करता नसतो. त्यांचा हाच कर्मत्याग आणि त्याचेच दुसरे नाव संन्यास. त्याखेरीज 11व्या अध्यायातील 54व्या श्लोकात अन्यान्य भक्तीने देवाला जाण्याची बघण्याची आणि आपल्या बघण्याची आणि त्याच्या प्राप्तीबद्दल स्पष्ट लिहिलेलं आहे. याविषयी अन्य भक्तीने लक्षणे अन्य भक्तांची लक्षणे 55 या श्लोकात वर्णन केले आहे. इथे ज्ञानयोगाचे आहे नाही, संन्याश्रमाची नाही आणि लौकिक कर्म त्यागाची नाही. 12व्या अध्यायात अर्जुनाचा 5 याच बाबतीत प्रश्न केला आहे की भगवंतांनी भक्ताला अत्यंत युक्त असे विशेषण दिले आहे. यापूर्वी 9व्या अध्यायातील 13व्या 14व्या श्लोकातही भक्ताची चर्चा केली आहे आणि त्यानंतर 15व्या श्लोकात अन्य साधकांसाठी ज्ञानयोगाबद्दल सांगितले. अशा प्रकारे दोन्ही साधक मार्गाचे स्वातंत्र्यही सिद्ध होते. म्हणून ही गोष्ट मनात रुजवावी की गीतेत कर्मत्यागाचा उपदेश नाही, पण ज्ञानवंतांचा देखील लोकांसाठी कर्म करणे आवश्यक आहे असे सिद्ध होते. या संदर्भात 3ऱ्या अध्यायातील श्लोक 20 ते 30 पर्यंत अभ्यासणे आवश्यक आहे. आपण शंका प्रकट केली आहे की आधी परमेश्वर निर्गुण होता, मग त्याला आपण एकदम विश्वाचे रचना करायचे कसे स्फुरलं असे नाही. ईश्वर शाश्वत रूपाने सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे. बीज रूपात सृष्टीच्या अस्तित्वात नेहमीच कायम असते. प्रलयकाळात तो सृष्टी व्यक्त रूपात असते. या रचना काळात प्रकट होते. ब्रह्मसूत्र आणि वेदांत दर्शनात यावरील देखील चर्चा केली गेली आहे. भगवान भोगता नाही हे ठीक आहे, पण ठीक आहे, आणि तो भोगता नाही हे पण ठीक आहे आणि भोगता आहे हेही बरोबर आहे. कारण गीतेच्या 5.29 व 9 स्वल्पराम 24 भगवंतामध्ये स्वतःला भोक्ता मानले आहे आणि त्याला भोक्ता समजण्याचे फळ परमशांती आहे असे म्हटले आहे. म्हणून त्याच्या कथनाचे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हे तो कर्म करून देखील करत आहे, भोगून देखील भोगता आहे, संसार करतो तरी अचल आहे आणि जन्म घेऊनही अजन्म आहे. तसंच तो देवांचे देवपण आहे आणि त्याचे मोठेपण, त्याच्या महात्म्य याच्या लक्षात आलं त्याचा देव भेटायला म्हणून समजा. योग्य संख्येत जी 23 तत्वे मानली गेली आहेत ती पुरुष वगळता फक्त प्रकृतीचे तत्व आहेत. गीतेनुसार पण 23 तत्वे आहेत. गीता 13 स्वल्परम 5 7व्या अध्यायात प्रकृतीचे जे 8 प्रकार मानले गेले आहेत त्यानुसार इंद्रिय आणि इंद्रिया विषयानुसार पंचमहाभूताच्या अंतर्गतच मानले गेले. त्याचे काय तो फरक? त्यानुसार तत्वे 16, वैश्विकनुसार 7, त्यातही फक्त वर्णाचाच फरक आहे. एकच प्रकृतीचे प्रकार उपप्रकार संख्याशास्त्रात ज्याला पुरुष म्हणतात त्यालाच वैशेषिकांता आत्मा असे म्हणतात. गीतेत त्याला पराप्रकृती, पुरुष, अक्षर, देही, शरीरी, क्षत्रेज्ञ आदी अनेक नावाने संबोधले आहे. वैशेषिक न्याय, सांख्य, योग, वेदांत या 6ही शास्त्राच्या मतांमधला जो भाग ठीक वाटला तो गीतेने स्वीकारला. ज्या मुद्द्याचा विस्तार करावास वाटला तो केला. तो भाग पटला नाही त्याचा अनुलेखन केलं. म्हणून गीतेचा सिद्धांत सर्व मान्य झाला. श्री शंकराचार्य कणादांच्या मताचं खंडन का केलं हे तर तेच सांगू शकतील, पण माझ्या मते साधकांनी त्या मतांच्या वादात कायम पडता कामा नये. त्यांनी फक्त मला काय प्राप्त करायचे आहे आणि त्यासाठी मी काय करायला हवे एवढेच विचार करा. ज्याची मुक्ती होते त्याचाच पुनर्जन्म होत नाही ही गोष्ट बरोबर आहे, कारण त्याच्या वेगळेपणाचा शिल्लकच राहत नाही. जगात उत्पत्ती, स्थिती आणि लयक्रम अनंत काळापासून चालत आला आहे आणि पुढे अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे. त्याच्या प्रारंभाचा आणि शेवटचा कोणाचाही स्थान नाही. स्वर्गलोक, देवलोक वगैरेचे सर्व वर्ण शास्त्रात आले आहे ते सगळं ठीक आहे. ही सगळी कर्मफळाची स्थाने आहेत. आपण विचारता की जोपर्यंत जीव मुक्त होत नाही तोपर्यंत ज्या कर्मासाठी त्याचे पुनर्जन्म जेव्हा आवश्यक होतो हे कशावरून? सगळ्या शास्त्रात त्याचे स्पष्ट प्रमाण दिले आहे. आपण कोणत्या प्रमाणाची अपेक्षा आहे हे स्पष्ट लिहा. आपण जर तर्काच्या आधारावर समजून घ्यायचा इच्छा असाल तर कधी प्रत्यक्ष भेटा, आपण बोलू. आधी विश्वास ठेवायला पाहिजे तर साधारणतः सत्यस्थिती लक्षात येईल. विश्वासाखेरीज कोणत्याही गोष्टीचे आकलन होत नाही.
स्थितीला घेतील विश्वासासारखा